नमो बुद्धाय. जय भीम. कपिलवस्तू सोडल्यानंतर सिद्धार्थ गौतम यांनी मगधची राजधानी राजगृह येथे जाण्याचे ठरवले. पण राजगृह येथे जाण्यासाठी त्यांना प्रचंड मोठ्या गंगा नदीला ओलांडून जावे लागणार होते. त्या गंगेच्या वेगवान प्रवाहाची पर्वा न करता ते पलीकडे गेले. दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर 5 टेकड्यांनी वेढलेल्या पर्वतराजींनी रक्षिलेल्या आणि सुशोभित केलेल्या मंगल व पवित्र अशा स्थळांनी पुनीत झालेल्या राजगृह नगरीत सिद्धार्थ गौतम पोहोचले. तिथे पांडव टेकडीच्या पायथ्याशी त्यांनी एक जागा निवडली व तिथे निवास करण्यासाठी ते एक लहानशी पर्णकुटी तयार केली. कपिलवस्तू ते राजगृह असा प्रवास 400 मैल अंतर त्यांनी पायीच चालले. शुद्धोधन राजाच्या पुत्राबद्दल असित मुनींनी जी भविष्यवाणी सांगितली होती ती भविष्यवाणी दूरदूरच्या नगरामध्ये पसरली होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा सिद्धार्थ गौतम हे भिक्षा मागण्यासाठी नगरात गेले तेव्हा त्या नगरातील प्रचंड जनसमुदाय सिद्धार्थ गौतम यांना पाहण्यासाठी जमा झाला. त्यांचे ते आकर्षक व्यक्तिमत्व, विलोभनीय सौंदर्य आणि सर्व गुण संपूर्ण असा शाक्यांच्या राजाचा पुत्र त्याच्या अंगावर साधूची वस्त्र पाहून लोकांना आश्चर्य वाटू लागले. सिद्धार्थ गौतम यांना पाहण्यासाठी लोकांचा जमाव वाढत गेला. हे दृश्य मगध देशाचा राजा बिंबिसार यांनी पाहिले आणि तो जमाव पाहून बिंबिसार राजाने आपल्या सेवकाला विचारले, हा लोकांचा जमाव कशासाठी झाला आहे? तेव्हा सेवकाने त्यांना सर्व हकीकत सांगितली. हे ऐकून बिंबिसार राजाला सुद्धा आश्चर्य वाटले. त्यांनी आपल्या सेवकाला आज्ञा केली, तू त्याच्या मागे जा आणि ते कुठे राहत आहेत ते मला सांग. राजाच्या आज्ञेप्रमाणे सेवकाने सिद्धार्थ गौतम यांच्या मागे जाऊन ते कुठे निवास करत आहेत हे आपल्या राजाला येऊन सांगितले. तेव्हा बिंबिसार राजाने मोजक्या सैन्याला घेऊन सिद्धार्थ गौतम निवास करत असलेल्या पांडव टेकडीवर जाण्यास निघाले. पर्वतासारखा धिप्पाड असा तो राजा पांडव टेकडी चढून गेला तेव्हा समोर आसनस्थ असलेले सिद्धार्थ गौतम यांचे तेजस्वी रूप बिंबिसार राजाच्या दृष्टीस पडले. जणू काही ते पर्वत हलत असून सिद्धार्थ गौतम त्या पर्वताचे शिखर आहे असा त्यांना भास झाला. शारीरिक सौंदर्य आणि तेजस्वी स्वरूप, चेहऱ्यावर स्मित हास्य यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतम यांना पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन आदरभावाने ते त्यांच्या जवळ गेले. दोघांनीही एक दुसऱ्याची आदरपूर्वक विचारपूस केली. पुढे बिंबिसार राजा म्हणाला, हे बाळ, तुझ्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे आणि तू संन्यास घेण्याचा निर्णय घेतलास हे मी ऐकल्यापासून तुला भेटण्याची माझी ओढ मला तुझ्यापर्यंत घेऊन आली. सूर्यापासून ज्यांचा आरंभ झाला आहे असा तुझा वंश, तुझे नव तारुण्य, डोळ्याला भुरळ घालणारे तुझे सौंदर्य, तुझ्या हाताने प्रजाजनांचे रक्षण करावे, दुसऱ्यांनी दिलेले अन्न धारण करणे हे तुला शोभा देत नाही. बिंबिसार राजाने एक पित्याच्या नात्याने सिद्धार्थ गौतम यांना समजावले आणि शेवटी ते म्हणाले की तुला तुझ्या वडिलांची संपत्ती नको असेल तर मी तुला माझे अर्ध राज्य देतो, पण तू असा अरण्यात राहू नकोस. बिंबिसार राजाने सिद्धार्थ गौतम यांना इंद्राप्रमाणे खंबीर शब्दात उपदेश केला. हे ऐकल्यावर सिद्धार्थ गौतम टळमळले नाही, ते पर्वताप्रमाणे अचल राहिले. त्यांनी शांत आणि स्नेहपूर्वक चेहऱ्यात बदल न करता खंबीरपणे आणि खणखणीत वाणीने उत्तर दिले, महाराज, मी गृहत्याग केला तो रागाने नव्हे किंवा शत्रूच्या बाणाला घाबरून नव्हे किंवा अधिक उच्च असा हेतू साध्य करण्याची माझी अपेक्षा नाही. म्हणून मी आपली सूचना नाकारतो असेही नाही आणि मला हे राज्य, हे वैभव याची अजिबात गरज नाही. आपण किती संपत्ती कमवली तरी जेवढे स्वतःला लागेल तेवढ्याच वस्तूचा आपण वापर करतो, मग अनावश्यक संपत्तीचा काय उपयोग? जसे तहान भागवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, भूक शमवण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते, वारा आणि पाऊस यांच्यापासून निवारण करण्यासाठी घर हवे असते आणि थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी कपड्याची गरज असते, झोपेची गुंगी घालवण्यासाठी बिछाना असतो, प्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून वाहन असते,
उभे राहण्याचा त्रास होऊ नये म्हणून आसन असते. तसेच शरीराची शुद्धी, आरोग्य, शक्ती यांच्यासाठी स्नान हे एक साधन आहे. म्हणून या बाह्य वस्तू म्हणजे मानवाच्या दुःख निवारण्याचे साधन होय. हे आनंदाचा उपभोगाचे मार्ग नव्हे. आनंद मिळवण्यासाठी मानवाला चित्त शुद्ध करणे आवश्यक आहे. हे महाराज, ज्याप्रमाणे अत्यंत विषारी सापाला एकदा सोडल्यावर पुन्हा पकडण्याचा प्रयत्न कोणी करेल का? आणि एकदा पेटवलेली गवताची जुडी ती पुन्हा धरण्याचा प्रयत्न करेल का? असाच जर मनुष्याने एकदा सुखाचा त्याग केला तर तो पुन्हा पाठीमागे जाईल का? जगात सुखासारखी दुसरी आपत्ती नाही. मानवाला कितीही सुख मिळाले तरी तो सुखी होत नाही. जसा वाऱ्याचा मित्र असलेला अग्नी कितीही इंधन मिळाले तरी संतुष्ट होत नाही. जो तृष्णात आहे त्याला कितीही सुख मिळाले तरी तो तृप्त होत नाही. कारण इच्छेप्रमाणे सुख लाभले की तो उन्मत्त होतो आणि उन्मत्तपणामुळे जे करायला पाहिजे ते करत नाही. सत्य काय आहे याचा शोध घेत नाही आणि मग त्याला दुःखाशिवाय काही मिळत नाही. मग असे सुख कोणत्या आत्मसन्मानी माणसाला आवडेल? सुख आणि दुःख याचे स्वरूप मिश्र आहे असे जेव्हा मला दिसून येते तेव्हा राजा आणि नोकर या दोन्ही गोष्टी मला एकच आहेत असे मी समजतो. राजा नेहमीच हसत नसतो आणि नोकर नेहमीच दुःखात नसतो. ज्याला मंगल मार्ग सापडला तो सुखाच्या बाबतीत कधीच फसणार नाही. आपण व्यक्त केलेली मैत्री लक्षात घेऊन मी आपला आदरपूर्वक सन्मान करतो. सिद्धार्थ गौतम यांचे हे उत्तर ऐकून राजाने हात जोडून म्हणाला, तुझी इच्छा तू पूर्ण कर. माझी काही हरकत नाही. तुला जे जे सिद्ध करायचे आहे ते सिद्ध केल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर. पुन्हा भेटण्याचे आश्वासन घेऊन राजा बिंबिसार आपल्या सैन्याला घेऊन परत निघाले. धन्यवाद.